आणि आपण फ्रीजर मध्ये ठेवलेला पापलेट बघा, पकडलाय काय पूर्ण? थोडं तरी पकडलंय. हा, पोटाच्या आतमध्ये घुसून घुसून आपण त्याला लावलाय आणि आता आपण त्याला स्मोक देतोय, म्हणजे तंदूर करतोय. अरे बापरे, बघूया. देवा माझा पावशील काय ही बशी निघत नाही आमची बाय. आता टेस्ट कशी येते ते बघूया फ्राय केल्यावर. हे मला वेगळंय. बापरे, सुरीला धार लागते. उमा मॅडम काय रे, काय बनवतेस आज? पापलेट दिसते तुम्हाला. आवडलंच काय सुरीला धार दिला तर? कशाला घाबरू, तू सुरीला धार देत असते. हे काय तू हे करतेस काय? पापलेट भरीत करतेस? अरे मी हे काढते. ते काय डोक्यामध्ये असत? हे काढते ना. ते आतड तिची डोक्यामध्ये असतात काय? पापलेटची पोटात असतात. अरे क्या करूं मैं इसका, क्या करूं? अरे बापरे, अरे मी विसरली ना यार. काय काय आहे, काय आहे? कहां से आते हैं ऐसे लोग? गोष्टी विसरत होतीस ते ठीक आहे, पण माशाची आतरड डोक्यातनं कट मारून मला वाटलं भरीत रेसिपी दाखवतेस काय? जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. हे माताजी, दया भाभी, तुम्हीच रिॲक्शन द्या आता. अरे तिकडून काढ इकडून काढ, एकच असते. कसं एकच असते? डोक्यातून कधी पोटातले आतडं निघतात काय? कौन है ये लोग, कहां से आते हैं? आणि इंग्रेडियंट्स मध्ये तुम्हाला दिसतंय इथे काजू, वाव, चीज, हे काय आहे? पुदिना आहे. काजू, पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि चीज. ओ माय गॉड. आणि ते दही पण दिसतंय. पण उमा, दॅट वॉज अ हाईट. डोक्यातनं तू माशाची आतडं काढतस. अरे मला काय माहितीये मच्छीचं डोकं कुठे असते? ते मच्छीवाली ताई विचारत होती की मासा कापून देऊ काय. आता नेक्स्ट टाइम विचारल्याच्या आधीच मी तिला सांगेन, बाय माझे मासा काप, नाही तर ही बायको काय करील काय समजायचं नाही. थोडं स्लिप ऑफ टंग झाला. स्लिप ऑफ टंग, दॅट वॉज स्लिप ऑफ एव्हरीथिंग. डोक्यातनं माशाची आतडं. मॅच हारून आले, जास्त बडबड करू नको. तर त्या दिवशी तू मला सोडलास काय? काय सोडलं? पूर्ण वाट लावलीस माझी. आज मला मौका भेटलाय, एकदम फुलटॉस बॉल भेटलाय, तर मी आट्टा मारणार त्याच्यावरती. कॉम्पिटिटर कोण असते तो? कॉमेंटेटर. कॉमेंटेटर जे कोण आहे तो स्वतः बोलत होता, प्रणित दादांशी आम्हाला खूप एक्सपेक्टेशन जे मराठीमध्ये होता आणि तू असं केलं म्हणून. हा, ते क्रिकेट आहे, ते होत असते. आम्ही का नेहमी प्रॅक्टिस थोडी करतो दिवसभर. पण हे तर तू मासली तर म्हणजे आपल्या लग्नाला 25 वर्ष झाली तेव्हापासून, त्याच्या आधीपासून 25 वर्ष झाले. म्हणजे अनायाला 24 वर्ष झालं. मग अनाया 35 वर्षाची झाली. बापरे, पण ते डोक्यात ना आतडं काढायला. एक भेटलं काय तेच घेऊन बसते. जाऊ दे, चला. तुला आता एक चमचमीत रेसिपी परत डोका कापते. ये यार, इथेच कापते मी. तुला एक चमचमीत. ऍक्च्युअली तिची चुकी नाही मंडळी, डोका आणि पोट एकत्रच आहे त्या माशाचा, म्हणून ती विसरली. तर बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. उटमा, डोंट यू वरी. उटमा कोण? उटमा, उमा, अमुमा. तर काय आता मासे कापतेस काय? हो. तर कोणती रेसिपी आज बघायला मिळणार आहे? आज क्रीमी रेसिपी बघायला मिळणार आहे. क्रीमी फ्रीमी काय नाहीये. आज तुम्हाला आपण वर्सोवा फेस्टिवल मध्ये गेलो ना. क्रीमी फ्रीमी काय बोलत राहिली? क्रीमी रेसिपी बाय सारिका ताई. सारिका ताई कोण आहे? तर आपण वर्सोव्याला गेलेलो सी फूड फेस्टिवलला, आणि तिथे तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल आपण मलाई पापलेट खाला होता. वर्सोवा मधलीच सारिका ताई आहेत, त्यांच्यासोबत उमा, अनायानी मस्त एकदम डान्स केला. त्याच ताईंनी आपल्याला ही रेसिपी सुचवली आणि तीच रेसिपी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. पण तो तंदूर पापलेट होता ना उमा, पण आता तुम्हाला तंदूर कसा बनवायचा ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तुम्हाला नॉर्मल पापलेट पण बघायला मिळणार आहे आणि तंदूर पापलेट, व्हाईट पापलेट पण बघायला मिळणार आहे. आणि डोका पण तुम्ही उमा माझा खाणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला मासे कापून घ्यायचे आहेत, त्याची आतडं वगैरे काढायचे आहेत आणि त्यांना कट मारून घ्यायचं आहे ना या रेसिपीसाठी. येस, मॅरिनेट होईल चांगल्या प्रमाणे आपण कट मारलं तर. हा, म्हणजे मसाले, मीठ, मसाले सर्व काही आतमध्ये जातील आणि खायला एकदम चवदार लागेल. म्हणून आपण आता एक कट आणि माशांना पण कट करून घेतो. ही जी रेसिपी आहे ती एकदम युनिक रेसिपी आहे. तर प्रत्येक स्टेप बघा, प्रत्येक कृती बघा,
काही मिस नका करू ना बाबा. कारण मी अर्धा एक तास ते ताईंना पण डाऊट विचारून सतवलेला आहे. ते ताई कंटाळली आणि ती गेली. पण तिने आपल्याला ही रेसिपी सुचवलेली आहे, त्याबद्दल आपले मनापासून आभार सारिका ताई. तर तुम्ही त्यांच्यासाठी नक्की लाईक करा, कारण त्यांच्यामुळे आज तुम्हाला ही रेसिपी बघायला मिळते. आणि काय चुकलं असेल सारिका ताई इंग्रेडियंट्स मध्ये तर माफ करा. तर आता आपण मच्छी धुवून कापून घेतलेली आहे आणि त्यांना लिंबू लावताना दिसते बघा उमा. आणि काय लावायचं? मीठ. म्हणजे काय भांडणं वगैरे झाली की उमाला मीठ शिरपायची सवय असते, जलेपेने. मग तोच बघा मीठ लावताना दिसतंय. अरे बापरे, काय झाला? ते काल ग्लास घुसलं ना. बोट कापलाय तुझा? बघ बापरे, बोट कापलाय तिचा. तरी पण बघा काम करायला मागे राहत नाही. तुटलेला. वा उमा, व्हेरी गुड. खूप जोरात लागते रे. बघू तुला कापून तुला देते मी. बघू मला काय कापून देते आणि मीठ टाकून देते. आता बोट कापलाय, हात कशाला कापतेस तू? बोट कापलेलंच सहन कर ना, परत हात कापायच्या गोष्टी करतेस. माझा कशाला? मला वाटलं स्वतःच बोलतेस काय. आणि थोडासा अद्रक लसूण पेस्ट. हे आपलं मॅरिनेशन आपण करून ठेवायचं, जसं आपण मच्छीला नॉर्मली करतात तसं. आणि पापलेट बघा आपली एकदम ताजी ताजी भेटली. पण तू सॅड होईल प्रणीत, कारण आगरी कोळी मसाला नाहीये. आगरी कोळी मसाला नाहीये? नाही, कारण आपण क्रीमी बनवते ना. तर बिना आगरी कोळी मसाल्याची ही रेसिपी आहे. पण आपले मंडळी भरपूर मागवतात आपल्याकडनं आगरी कोळी मसाला. तर आपल्या मंडळींसाठी ठेवूया आपण आगरी कोळी मसाला. या रेसिपी मध्ये नको टाकूया. मग तिखट कसं होईल, झणझणीत कसं होईल? सांगते थांब, तू जळते थांब. मी नाही जळत, तुझा हात जळते. फायनली आपली मासली लिंबू, नमक आणि आला लसूण पेस्ट याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून साईडला ठेवलेली आहे. आता इंग्रेडियंट्स मध्ये जसं तुम्हाला दाखवलं दही आणि बाकीचे सर्व आहेत. आता काय करणार आहे उमा? यांचा पेस्ट करणार आहे वाटते. आणि हे काय घेतेस आता? पेपर आहे ना आपली, काली मिरी. काली मिरीचा आपल्याला फ्रेश क्रश करून घ्यायचंय. पावडर बनवून घ्यायचं आहे. कशात? मिक्सर मध्ये. ओके, तर तिने ग्राइंड करून घेतलेले आहेत पेपर. एक्स्ट्रा हे पण आपल्या इन्ग्रेडियंट्स मध्ये आहेत. ओके, ते हे आहेत ते पेपर. हे बघा, हे पेपर टाकायला जायचं ना तू आधी. उमा पहिले पेपर टाकायला जायची घरोघरी, म्हणून तिला जास्त पेपर लागत असतं. ते बघा, तू जायचं. तू आता कॉमेडी नको करू, हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह झाला पाहिजे. ओके, नाहीतर ही रेसिपी खूप युनिक आहे. एक तर तुलाच माहिती नाहीये प्रॉपर. आपल्याला कमेंट पण येतात की तुम्ही रेसिपीला आणि कॉमेडीला मिक्स नको करू. तर स्वतः तू एक जोकर आहे तर काय करू शकते. आता ऐक बरोबर. हे बघा, चांगला कॉम्प्लिमेंट दिलाय आपल्याला. पण तू एक जोकर आहे तर मी काय करू. तर आता आपण कॉन्सन्ट्रेट रेसिपीकडे जाऊया. आणि त्याच्यामध्ये काय टाकलंस? पुदिना, कोथिंबीर, पुदिना, मिरची. हे सर्व आपल्याला ग्रीन पेस्ट करून घ्यायचंय, कारण हे सर्व ग्रीन आहे ना, तर येलो पेस्ट होणार काय नाही होणार. मग मिरची किती घेतली? स्पायसी झाला पाहिजे ना, त्याच्यामध्ये मसाला नाही टाकणार आपण 3 मिरची घेतल्या आणि पेपर पण आहे ना. अच्छा, पेपरची पण खूप तिखट असते. आवडता विषय आहे तिचा पेपर, म्हणून तो पण टाकलाय तिने. आणि क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपण टाकणार आहे काजू नसले तर मगज पण टाकू शकते तुम्ही, पण काजूच घ्या. मगज, काजू नसेल तर मगज पण टाका. आणि याला आपण एक पेस्ट करून घेऊया. ओके, आता आपण याची पेस्ट करून घेऊया. फॉलो मी कोणतं? इंस्टाग्रामवर की युट्यूबवर? इथे मिक्सर. तुम्हाला फॉलो केल्या मस्त वाटण रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला पण असं वाटण रेडी करायचं असेल तर आपल्या उरण करंजेकरला नक्की फॉलो करा. अशा रेसिपीज तुम्हाला नेहमी आपण देत असतो. तुम्हाला नका फॉलो करू, उरण करंजेकरला फॉलो करा. आणि आपण इंडियन आहे म्हणून आपण हातांशी कामं करायचे सर्व. बाकीचे काय पायानी करतात, असं स्पून मध्ये घेऊन असं नाही करायचं. ओके, तर आपण याला ग्रीन पेस्टला टाकायचं दहीमध्ये. कशात? दहीमध्ये. तुला बोललो ना ग्रीन पेस्ट का म्हणतात, कारण तो ग्रीन होते. अच्छा, तर आता आपण दहीमध्ये ग्रीन टाकलेली आहे.
ग्रीन पेस्ट टाकलेली आहे आणि आता त्याला आपण मिक्स करणार आहे. तुमच्याकडे विस्कर असेल या ब्लेंडर असेल तर तुम्ही असा विस्क करू शकता, पण आपण घरगुती करणार. ओके. हा, पण तो ब्लेंडर असेल तर आणखी तुमचा जो मिक्सचर आहे तो म्हणजे जे क्रीमी आहे तो अजून चांगला टेक्स्चर येईल ना त्याला. मेन आपल्याला क्रीमी सारखं करायचंय. आपण केक बनवताना कसं केक क्रीम करतात ना, तसं आपल्याला टेक्स्चर घेऊन यायचं. ओके ओके ओके. प्रॉपर आपण मिक्स केलंय दही आणि वाटणाला आणि त्याच्यानंतर आता आपण पेपर टाकणार आहोत त्याच्यामध्ये. पेपर आणि मिरची ते सर्व तुम्ही तुमचं टेस्ट प्रमाणे तुमच्या तिखट प्रमाणे तुम्ही टाका. ओके. आपण कसं इथे आणायचा विचार करून करतात ना. हा, जास्त तिखट नाही झाला पाहिजे ना. पण हा जो पापलेट आहे तो स्पायसीच खाण्याची मजा आहे, तर जेवढा तिखट ठेवाल तेवढी तुम्हाला मजा येईल याच्यामध्ये. ओके. हा, आपल्याला याला पण प्रमाणे मिक्स करायचं, विस्क करायचं, याला क्रीमी टेक्स्चर घेऊन यायचं. विस्क. हा, विस्क करूया आपण याला. मी कशी पैसे वाचवणारी बायको आहे ना, म्हणून मी त्याचे ब्लेंडर वगैरे घेत नाहीये. आपण हातांची करूया. बघ. हा, पण तुम्ही पैसे वाचवू नका, ब्लेंडरनी करा. जिथे वाचवायचे असते तिथे वाचवत नाही. शॉपिंग मध्ये शॉपिंग करताना दररोज कोणी येत असते, मॅडम आपका पार्सल आ गया. आणि स्वतःला बघा अपने आप कॉम्प्लिमेंट देते. मी पैसे वाचवणारी बायको आहे ना. तरी वाचवते ना मी पार्लर मध्ये जात नाही, किटी पार्टीला जात नाही, काही करत नाही. ते तरी कर. हा, मग काही करत नाही. हे बघा ताई, काय करत नाही माहिती तुला? माहिती मी आयब्रोज करायला जाते फक्त. कोण असेल माझ्या सपोर्ट मध्ये तर प्लीज कमेंट करा. तर आता आपण याला विस्क करून घेऊया. तुला देते का मी? जेवढा होईल तेवढा आपण विस्क केलंय त्याला आणि आता आपण त्याच्यामध्ये चीज टाकणार आहोत. अमूल चीज टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आपण विस्क करायची आहे काय? ते पण मिक्स कर. चीज मिक्स करून आपण खाणार आहोत. पण आपण तंदूर नाही करत ना, आपण याला नॉर्मल फ्राय करू ना. हा, मग ते तंदूर मध्ये ही चीज जास्त चांगली लागेल, म्हणजे जशी मेल्ट होईल तशी ना. हा, पण आपल्याकडे तंदूरचा पण ऑप्शन आहे, पण आपण तंदूर पण तुम्हाला दाखवणार आहे जसं सांगितलं. हा, पण आता आपण नॉर्मल फ्राय करून त्याची चव कशी लागते ती बघूया. त्याच्यानंतर आपण तंदूर पण ट्राय करूया. आपण पण फर्स्ट टाइम करते ना. तू चीज मग कमीच टाकू मा, कारण आपण तंदूर नाही करत ना. थोडीच टाक, 1.5 टाक. हा, बस. म्हणजे मेल्ट नाही होणार. हा, मेल्ट नाही होणार जास्त ती. याला पण आपण मिक्स करायचं काय? हो, मिक्स करून नंतर त्याला पूर्ण त्याच्यानंतर आतमध्ये मेल्ट होऊ द्या. आता तुम्ही विचार करा नमक काय टाकलंय. नमक म्हणून नाही टाकलंय कारण चीज मध्ये नमक असतात, सॉल्टेड असतात ना चीज. तर त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट बघून ऍड ऑन करा. त्याच्यानंतर टेस्ट बघून आपण ऍड ऑन करूया मीठ. पण तुम्ही बघताय वेसवकरांची रेसिपी एकदम युनिक आहे ना, कधी न विचार केलेली. तर नक्की आपल्या वेसवकरांसाठी सर्वांसाठी नक्की लाईक करा. याला मेल्ट होऊ द्या. वेसववरनं आपली मंडळी बघत असाल तर तुम्ही काय अजून याच्यामध्ये वापरताय भारी रेसिपी बनवण्यासाठी तेही कमेंट करा आपल्याला. पण तुमचा सी फूड फेस्टिवल एक नंबर, एकदम भारी, एकदम भारी रेसिपीज. बनानेवाला तू स्वीट बनानेवाला तर माझा फेवरेट आहे. मी फर्स्ट टाइम बघितलं. मी केरळची असून सुद्धा ते बनाना आपल्या मोठी केरला साऊथ इंडियन बनाना आहे तरी मला माहित नव्हतं. खूप छान लागत होती ना. आपल्याला दिलं होतं खायला, आम्ही पूर्ण रस्त्याभर खात आलो होतो. एवढं टेस्टी होतं. मी आपण त्याला चीज मेल्ट होतपर्यंत आपण याला विस्क करून घेऊया. आपण मस्त एकदम. थोडा कष्ट करावा लागेल. जर ब्लेंडर असेल तुमच्याकडे इट्स वेल अँड गुड, पण नसेल तर असा प्रॉपर एकदम मिक्स झाला पाहिजे, मेल्ट झाला पाहिजे चीज. तोपर्यंत आपल्याला असं घाटत राहायचं आहे, विस्क करत राहायचं आहे, फिश करत राहायचं आहे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. छान आलेला कलर, मसाला टाकत नाही ती. हे बघा कसला आपला मसाला आहे तो, एकदम छान कलर आलेला आहे. तो नाही टाकत या रेसिपी मध्ये. तुलाच मलाई पापलेट खायचं होतं ना. मलाई पापलेट मध्ये कसं येणार? काय टेन्शन घेऊ नको, आपली मंडळी मागवतील तुम्हाला. तर बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे. जेवढा होईल तेवढा आपण चीज मेल्ट करून ठेवलेला आहे आणि ओमानी चाकून पण बघितलेलं आहे ना. आणि चाकल्यानंतर आपण नमक टाकतो. आणि चाकल्यानंतर आपण मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि काजू पण टाकले त्याच्यामध्ये. सगळं पेस्ट टाकलं. अरे बापरे, शाही वेसवकरांची रेसिपी आहे ही. तीच तुम्हाला बघायला मिळते. तर चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा.
येस, हे बघा चांगले चांगले रेसिपी बघायचा असेल तर चांगल्या याच्या पुढे आणखी भारी भारी रेसिपी घेऊन येणार उमा, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आता आपल्याला माशाला मस्त मॅरिनेट करायचं आहे. ही मलाई त्यांना लावायची आहे म्हणून एक मस्त आपण एक काचीचा बाउल घेतलाय, ज्याच्यामध्ये बघा बापरे मेल्ट झाली ना आपली चीज होईल आतमध्ये पण. आणि आता त्याच्यावरती आपण पापलेट टाकणार आणि त्याच्यामध्ये आणखी मेल्ट टाकणार आहे. बघा लागेल ना, फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करतो. त्यांनी तर डायरेक्ट तंदूर केला होता, पण आपण फ्राय करतो. बघूया घरच्या घरी कशी होते ही रेसिपी. लागलेला आहे, बऱ्यापैकी लागलेला आहे. चल जे काय होईल ते होईल, करूया आपण. अनायाला त्या दिवशी कोणती टेस्ट लागली होती? अफगाणी मोमो सारखी. आपल्याला कशी मला वाटलं होतं की ते क्रीम टाकायचं आहे, पण ताईला विचारत ताई बोलत क्रीम नको टाकू, चीज टाक. चीज टाक. तर बघूया, चल लेट्स गो. गरम होऊ दे. तवा गरम होतपर्यंत याला आपण याच्यामध्येच ठेवूया, मलाईमध्ये. होप फॉर द बेस्ट. लेट्स होप फॉर द बेस्ट. चांगला होऊ दे देवा. वी आर डुईंग इट फॉर फर्स्ट टाइम. येस. तवा पण गरम झालेला आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे. काय करतेस? आणि इथे अटनाया पण आलेली आहे. कोणतरी आहे, ओटमा अटनाया. त्याच्यात कोणतरी तेल दिसते. मलाई पापलेट अनाया, मलाई पापलेट वर्सोव्यामधला. तर आता मम्मा पहिल्यांदा काहीतरी टाकणार आहे त्याच्यावरती, तव्यावरती. पकडलंय काय? अरे बापरे, ओ पाऊस आला, पाऊस. बापरे कसला सुगंध आलाय, चीजचा सुगंध आला. अरे बघा काहीतरी आला. कुछ तो हुआ है, कुछ हो गया. चिकटला काय तो तव्याला, चिपक गया, चिपक गया. 4-4. नाही ना, नाही चिकटला नाही. अरे तंदूर नाही ना. तंदूर नाही, फ्राय आहे. तंदूर मध्ये सर्व सक्सेस नसते, काय ना काय नाही, काय चुका करून आपण करत असतो. मम्मा लवकर बदल काय, कारण चीज आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण पलटूया. हे बघा, वा चिकटलाय त्याला, माशाला क्रीम चिकटलाय. इधर से तो प्लेन दिख रहा है. काटा भी दिख रहा है उसका. अरे म्हणून तो वाईट दिसत होता प्रणित, म्हणून वाट लागलेली आहे मला वाटतं. म्हणून वाईट दिसत होता त्या दिवशी. होईल, काटा पण दिसतो त्याचा. चला पावडर लावूया. मलाई पापलेटची मलाई उतरली मला वाटते आपल्या. पण जे काय आहे ते आपण तुम्हाला खरं सांगणार की तुम्ही ट्राय केलं पाहिजे की नाही. ओके, तो कसा निघणार, टेस्ट कसा येणार आपण नक्कीच बघू. चालेल. बॅटर ते आपल्याकडे ग्रिल पण आहे ना. ते ग्रिल नाही आहे तो, त्याच्यात तंदूर नाही होणार ना. हा बघा सध्याची परिस्थिती, काय होणार माहिती नाही. फर्स्ट टाइमाने आलोय, काय परिस्थिती आहे. बरं आहे ना, छान वाटतंय. असंच होतं, असंच असं क्रीमी टेक्स्चर होतं आणि व्हाईटच दिसत होतं. लास्ट मध्ये थोडं बटर टाकायला सांगितलं. बघू याचा टेस्ट करून आपण. बटर टाकलंस मग तू? बटर आता टाकायचं आहे ना. तर आता जे काय बनवलंय ते बनवलंय आपण. तर आता झालाय, आपण प्रयत्न केलाय. बघूया आता टेस्ट करून कसं लागते ते. आता हे पण आम्ही सांगणार की तुम्ही ट्राय केलं पाहिजे की नाही. ओके, तर तुमच्याकडे तंदूरचा जर ऑप्शन असेल तर नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. चल उमा, काय टेन्शन नको घेऊ. तू प्रयत्न केलास हीच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. जे काय मिळतंय आपल्याला खायला, अप्रिशिएट. तर रेडी झालेला आहे पापलेट. लेट्स गो अँड ट्राय. अनाया मलाई पापलेट. नॉट बॅड यार. सुगंध तर छान येतोय. तर खाऊन बघूया आपण पापलेटचा पहिला घास. उमाची परिस्थिती बघा, कशाला टेन्शन घेतेस. फॉर्कशी का फ्रॉक खाऊ. पापलेट तर आपला फ्रेश आहे, नो डाऊट. फक्त आपण जो मिक्सचर आहे त्याच्यामध्ये मिक्स करून खाऊया. कसा टेस्ट आहे, त्या दिवशीचा टेस्ट आहे. त्या दिवशीचा तर तंदूरचा टेस्ट होता, पण आज जरा थोडा डिफरंट काइंड ऑफ टेस्ट आहे. पण छान आहे,
जो तू पेपर पुदिना जे काय तू टाकलास ना त्याच्यामध्ये त्याची चव बऱ्यापैकी येते. आणि माझे एक्सप्रेशन काय सांगतात तुला, चांगला झालाय ना? म्हणजे ओके झालाय. म्हणजे तुझं एक्सपेक्टेशन थोडं जास्त होता पण तेवढा नाही झालाय. अनायाच्या त्या दिवशी एकदम भारी एक्सप्रेशन होते. आज बघूया तिला देऊन कसं लागते ते. जे आहे तसं सांग अनाया. नॉट बॅड ना, चांगलं आहे. चीजचं टेस्ट येते काय? चीजचं पण येते पण पुदिनाचं जास्त टेस्ट येते ना ग्रीनचं. म्हणून ते ग्रीन झाला बहुतेक. पण झालेलं आहे ना, शिजलेलं आहे. मासलीचं पण टेस्ट येते आणि त्याचं पण येते. चांगलं आहे. नॉट बॅड. सजेस्ट करणार काय? म्हणजे हायली रेकमेंड नाही करणार. जर तुमच्याकडे तंदूर असेल तर हायली रेकमेंडेड. पण असं फ्राय करा, तुम्ही ट्राय करा, आवडेल तुम्हाला. एक केल्याचे पत्ते पण ते पण करू शकते आपण. चांगलं आहे. नॉट बॅड. मस्त मस्त. अनाया खाते म्हणजे एवढं खराब नाही झालं. आणि खाता खाता अर्धा संपलं पण होणार. तर आपण करूया दुसरं पण. बाकीचे पण करून टाक. मस्त आहे मस्त आहे. ठीक आहे. आवडेल, मंडळीला पण आवडेल आपल्याला. चालेल. पहिल्या पापलेटची 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही बघताय कायच राहिला नाही. तर आणखी एक पापलेट आपण ठेवलाय तव्यावरती. तर उमा अनाया सांगते की त्या लेवलची टेस्ट नाही जशी आपल्याला वरसाव्यामध्ये आली होती. तर आपला मेन जो हे आहे ना वाटण, मलाई आहे ते मासलीला पकडत नाहीये. त्यासाठी आता आपण याला फ्रीजर मध्ये ठेवूया आणि फ्रीजर मध्ये ठेवून बघूया कसं टेस्ट लागते. चला थोड्याच टायमाने परत आलोय आणि आपण फ्रीजर मध्ये ठेवलेला पापलेट बघा पकडलाय काय पूर्ण. थोडं तरी पकडलंय. पोटाच्या आतमध्ये घुसून आपण त्याला लावलाय आणि आता आपण त्याला स्मोक देतोय म्हणजे तंदूर करतोय. आता याची चव आपल्याला वरचव्यासारखी लागते काय ते बघूया. कोळशे रेडी आहेत, तापवलेच ना त्यांना. तर आता आपण याला स्मोक पण देऊया. आता काय 10-15 मिनिटांनी भेटूया. थोड्याच टायमाने आलोय आणि आपण स्मोक दिलेला होता ना तर बघूया. अरे बापरे, तुम्हाला सांगत होतो की धुवा होईल काय तर बघताय तुम्ही धुवाच झालाय इकडे. आता बघूया देवा माझा पावशील काय. आता आपण स्मोक दिलेला आहे. आता याला आपण तवा फ्राय करूया आणि बघूया काय होतंय ते. पण आता नक्कीच उमा चव मध्ये फरक येणार. स्मोक पापलेट होणार आता आपला. आता ही बशी निघत नाही आमची बाहेर आणि निघालेली आहे. तर आता टेस्ट कशी येते ते बघूया फ्राय केल्यावरती. तवा बघा कसा झालाय. तिसरा पापलेटचा ट्रायल आहे आता. अनाया जागी आहेस ना? तवा पापलेट आता तुला आवडेल या टायमाला. आय होप सो. बघूया. स्मोक वाला आहे स्मोक. अनाया पण थकली, तिला आशा देऊन ऍटलीस्ट स्मोकची तरी टेस्ट येईल. आता बघूया कसं होते तो फ्राय. टेस्ट भारी आहे. स्मोक टेस्ट मस्त टेस्ट आली ना तंदूरची. अशा प्रकारेच करायला लागेल. याची चव बघून तरी वाटते आम्हाला. तर फायनली ऍट 10:15 PM आमचा मसाला डोसा मला पापलेट रेडी झालेला आहे. आणि स्वतःची तारीफ करताना बघा. तर आता वा हे दिसायला पण भारी वाटतंय. तर अनाया आता तूच टेस्ट करून सांग. तूच बोलत होतीस ना त्या लेवलची टेस्ट नाही, वरसाव्यासारखी टेस्ट नाही. तर आता हे खाऊन बघ. आता अनायाचे एक्सप्रेशनच सांगतील तुम्हाला कसं आहे ते. काय बोलायची गरज नाही तुला. थोडा मोठा बाईट घे. है ना. मला वाटतं सर्व जे होता ना तंदूरवर होता. तंदूरचीच मेन टेस्ट आहे. हे बघा. तर आपण पण खाऊन बघूया फायनली जो उमानी बनवलेला पापलेट. भारीच भारी. ये वाला सक्सेस आहे. काय बोलते. अशा प्रकारेच बनवा मंडळी तुम्ही हा वाला पापलेट. ये वाला आपण फिक्स केलं. जर तुमच्याजवळ तंदुरीची सोय नसेल तर मस्त पैकी त्याला एकदम स्मोक द्या आधी आणि त्याच्यानंतर असा फ्राय करा. ये वाला आवडला तुम्हाला. मस्त आहे. अजून काय केलं प्रणित माहितीये. मॅरिनेशन करायला ठेवलं होतं ना आतमध्ये ते पण सक्सेस झालं. ते पण ठेवा मग तो चांगला पकडेल ना. हे बघा 2 टिप आहे.
चांगल्या प्रमाणे मॅरिनेट करून मी तर बोलणार 1 किंवा 2 तास ठेवा हा आणि स्मोक द्या. हा हे बघा. चला तर हालत खराब झाली आमची रेसिपी बनवता बनवता. तर थँक्यू सारिका ताई वन्स अगेन आम्हाला खूप मदत करण्यासाठी. फायनली आम्ही एकदम सक्सेस करून दाखवलेला आहे. पण खरंच जी टेस्ट आहे ना एकदम अप्रतिम आहे. मग मला जेवू दे मग चल. तर मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की हे रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. बाय.